नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, जयदीपला भारतरत्न पुरस्कार मिळावा या वाक्याचा प्रकार कोणता आहे? पर्याय पहा, विचार करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, जयदीपला भारतरत्न पुरस्कार मिळावा, आता या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? तर मिळावा. लक्षात ठेवायचं आहे, जर क्रियापदाच्या शेवटी वा असेल, वी असेल, वे असेल आणि व्या असेल, तर ते जे काही वाक्य असतं ते कोणतं असतं? विद्यार्थी वाक्य असतं. कोणतं असतं? विद्यार्थी. लक्षात ठेवा. या ठिकाणी जयदीपला भारतरत्न पुरस्कार मिळावा, शेवटी काय आहे? वा आहे. म्हणून योग्य उत्तर आहे विद्यार्थी. विद्यार्थी. पुढे पहा, भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कलम 103. 103. पुढे पहा, प्रौढ शिक्षण हा कार्यक्रम राज्यामध्ये कोणत्या वर्षी कार्यान्वित केला गेला? प्रौढ शिक्षण. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सन 1978. 1978. पुढे पहा, आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. लगेच उत्तर यायला पाहिजे. आसाम राजधानी कोणती आहे? दिसपूर. आसामची राजधानी दिसपूर. विद्यार्थी मित्रांनो, जेवढे काही राज्य आहे त्या राज्यांच्या राजधान्या तोंडीपाठ करून ठेवायच्या आहे. ओके. पुढे पहा, यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो? हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रयागराज. यमुना यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम प्रयागराज या ठिकाणी होतो. पुढे पहा, पोलीस पाटील या पदाची निर्मिती महाराष्ट्रात केव्हा झाली? पोलीस पाटील. योग्य उत्तर आहे 1857. पोलीस पाटील या पदाची निर्मिती महाराष्ट्रात 1857 या वर्षी झाली. पुढे पहा, संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? उत्तर यायलाच पाहिजे. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? योग्य उत्तर आहे कलम 21. कलम 21. पुढे पहा, कपी या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? कपी. विद्यार्थी मित्रांनो, कपी म्हणजे काय? तर कपी म्हणजे वानर. कपी म्हणजे वानर. पुढील प्रश्न पहा, परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे या वाक्याचा प्रकार ओळखा. हा प्रश्न STI मुख्य 2011 मध्ये विचारला गेला आहे. परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे. विद्यार्थी मित्रांनो, जर या ठिकाणी आपण विचार केला तर लक्षात ठेवा, क्रियापदाच्या रूपावरून जर आज्ञा, क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, त्यानंतर आशीर्वाद, त्यानंतर प्रार्थना, त्यानंतर विनंती, उपदेश, लक्षात ठेवा, यांचा बोध होत असेल तेव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद म्हणतात. काय म्हणतात? आज्ञार्थी क्रियापद. आता परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे. आपण परमेश्वराला काय करतोय? प्रार्थना करतोय. काय करतोय? प्रार्थना. ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो तेव्हा ते आज्ञार्थी वाक्य असतं. कोणतं वाक्य असतं? आज्ञार्थी. लक्षात ठेवा. आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल कशावरून? क्रियापदाच्या रूपावरून, तर त्याला आपण आज्ञार्थी वाक्य किंवा आज्ञार्थी क्रियापद असं म्हणतो. तर या ठिकाणी परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे, मी प्रार्थना केली परमेश्वराला, म्हणून योग्य उत्तर आहे आज्ञार्थी. पुढील प्रश्न पहा, ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? ग्रामगीता. तर योग्य उत्तर आहे संत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराज. पुढे पहा, चाकसमान प्रकल्प कोठे आहे? चाकसमान प्रकल्प कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे पुणे. पुणे. पुढे पहा, संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? हा प्रश्न सोलापूर पोलीस भरती 2023 मध्ये विचारला गेला आहे. संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? तर CPU. CPU. पुढे पहा, दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कशावर आधारित असतो? दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कशावर आधारित असतो?
तर बाजार मूल्यावर. कशावर? बाजार मूल्यावर. पुढे पहा, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय आहे. पुढील प्रश्न पहा, प्रयत्नावर पाणी फिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. प्रयत्नावर पाणी फिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रयत्न वाया जाणे. प्रयत्न वाया जाणे. पुढील प्रश्न पहा, नाशिक, पैठण, गंगाखेड ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? नाशिक, पैठण, गंगाखेड ही शहरे कोणत्या नदीकाठी वसलेली आहे? तर गोदावरी नदीकाठी वसलेली आहे. लक्षात ठेवा, नाशिक गोदावरी नदीकाठी, पैठण गोदावरी नदीकाठी, गंगाखेड गोदावरी नदीकाठी वसलेले आहे.